मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। मोक्षप्राप्तीसाठी आपण हा उपाय करू शकतो। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा। हा उपाय तुम्ही गुरुवारी सुद्धा करू शकता। बाकी दिवसाला गुरुवारी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी तेवढाच लाभ तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भगवान विष्णूंची पूजा चंदन लेपनाशिवाय अपूर्ण मानली जाते, कारण विष्णूंच्या वर्णनात सर्वांगे हरिचंदन सुलेलित कंठेचा मुक्तावली असे वर्णन आढळते। हे चंदन साधे नाही तर गोपीचंदन लावण्याचा प्रघात आहे। ही प्रथा केव्हापासून रुजू झाली याबद्दल एक कथा सांगितली जाते। रुक्मिणी कृष्णाला विचारते, आम्ही तुमची एवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही, असे का? कृष्ण काहीही उत्तर देत नाही। एकदा कृष्णाच्या छातीचा दाह होत असतो। कृष्ण अस्वस्थ असतात। सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही। वैद्यही हात टेकतात। रुक्मिणी कृष्णाला विचारते, आता तुम्ही उपचार सांगा, आम्ही त्वरित अंमलात आणू। कृष्ण म्हणतात, जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीला लावा, मला बरं वाटेल। महालयातील आपल्या पायाची धूळ द्यायला सर्वजण नाही म्हणतात। रुक्मिणी म्हणते, मी खरी भक्त आहे पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ माझी योग्यताच नाही। 7 जन्मात मी नरकात जाईन। हळूहळू वार्ता द्वारकेत पसरते। इकडे वेदना तर वाढतच आहेत। सर्वजण रुक्मिणीसारख्याच विचार करतात आणि चरणरज राजवाड्यावर पोचत नाही। दवंडी पिटवणाऱ्यांना गाव वाटून देतात। सर्वदूर दवंडी पिटणारे जातात। एक जण गोकुळात जातो। दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात, काय करायला लागेल ते सांगा। एका घमेल्यात बारीक रेती आणलेली असते, त्यात उभे राहायचे आणि सारी माती तुडवायची। आम्ही ही माती घेऊन प्रभूच्या वक्षस्थळी लावू। माती तुडवणारा प्रभूचा खरा भक्त असला पाहिजे, यानेच दाह मिटेल। गोपी विचारतात, रुक्मिणीची मातेने केले नाही का? दवंडीवाला सांगतो, प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी स्वतः पापी होईल। 7 जन्म नरकात राहावे लागेल असं त्या म्हणाल्या। सर्व गोपी तत्काळ म्हणाल्या, जर कृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही 7 जन्म काय 100 वर्षही नरकात राहू। द्या ती माती इकडे आणि प्रत्यक्ष गोपी ती माती तुडवतात। पुढे ही माती प्रभूंच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो। आजही आयुर्वेदात उपचार म्हणून गोपीचंदन लावायला सांगितले जाते। अशा गोपीचंदनाची महिमा काय आहे आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया। दररोज कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावण्याचे पुण्य वर्णन करताना श्रीकृष्णाचे विधान आहे। जो प्रतिदिन आपल्या शरीरात गोपीचंदन टिळक लावतो तो शेकडो पापापासून मुक्त होतो आणि श्रीहरीच्या गोलोकधामाकडे जातो। कपाळावर गोपीचंदनाचा टिळा रोज लावल्याने नराचा नारायण होतो। तसेच अशा व्यक्तींवर लक्ष्मीची कृपादृष्टी राहते। मृत्यूच्या वेळी ज्याच्या बाहूवर, कपाळावर, अंतःकरणावर, डोक्यावर गोपीचंदन लावले जातो तो लक्ष्मीपतीच्या जगात जातो। ग्रह, राक्षस, पिशाच, यक्ष, साप, भूत इत्यादी दंश झाल्यास गोपीचंदन